नमस्कार सर्वांना. चला तर आम्ही निघालो शिर्डीला. हे अचानकच ठरलं होतं आमचं, कारण वातावरण खूप चेंज होतं म्हणून जायचं नाही, पण ऊन पडलं होतं त्यामुळे आम्ही निघालो शिर्डीला. तर आम्ही दर्शन घेतलं, कारण दर्शनच्या ठिकाणी मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे आम्ही मोबाईल गाडीमध्येच ठेवला होता. तर आमचं दर्शन वगैरे झालं. तर इथं भोजनाच्या ठिकाणी आलो आम्ही. इथं जेवण वगैरे पण घेतलं. जेवण पण इथं फ्रीमध्ये होतं, काही चार्जेस लागलेले नाही आहे जेवणासाठी. मग आम्ही इथून जेवण वगैरे करून घेतलं आणि जेवण पण खूप छान होतं. त्यानंतर आम्ही इथून आलो, कारण आम्हाला इथं रूम बुक करायची होती, त्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो. शाई बाबा भक्त निवास या ठिकाणी इथं रूम मिळून जाते, पण आम्ही इथं आल्याच्या नंतर हे सगळे बुक होते ऑलरेडी. आणि नंतर आम्ही इथून बघितली आम्ही रूम, पण नाही भेटली म्हणून आम्ही इथून रिटर्न निघालो, कारण दुसऱ्या ठिकाणी पण ॲड्रेस सांगितला. त्या हिशोबाने आम्ही दुसऱ्या ठिकाणी चाललो होतो रूम शोधण्यासाठी, म्हणून आम्ही इथून निघालो. इथं बघू शकता खूप सुंदर असं वातावरण आहे, खूप छान वाटू लागलं. आणि मेन म्हणजे इथं रूमचे चार्जेस पण कमी राहतात, त्यामुळं खूप छान. नंतर आम्ही इथून निघालो, पण आम्ही खूप शोधल्याच्या नंतर म्हणजे रूम तर बुकच होत्या सगळीकडे, म्हणून काय आम्ही इथं थांबलो नाही. नंतर आम्हाला इथून रिटर्न आम्ही डायरेक्ट घरीच आलो संभाजीनगरला. आणि नंतरचा प्रवास मी नक्की शेअर व्हिडिओमध्ये करेन, कारण आम्ही नंतर गेल्याच्या नंतर मी डिटेलमध्ये पूर्ण करेन. ह्यावेळेस काय आम्ही तिथे थांबलो नाही, म्हणून तिथे गेल्याच्या नंतर मुलांना उत्साह होता की वॉटर पार्कमध्ये जायचं, पण तिथं काय आम्ही गेलेलं नाही आहे. त्यामुळं मग आम्ही आता रिटर्नच आलो. मुलांचं पण आता मूड हाफ आहे. शिर्डीचा प्रवास हा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.